प्रश्न पहिला, सत्यशोधक समाज ही खालीलपैकी कोणत्या प्रकारची क्रांती आहे? ऑप्शन 1 मानसिक, ऑप्शन 2 सामाजिक, ऑप्शन 3 समग्र, ऑप्शन 4 सांस्कृतिक. या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन 2 सामाजिक. प्रश्न दुसरा, समता संघाची स्थापना महर्षी कर्वे यांनी कोणत्या वर्षी केली? ऑप्शन 1 1935, ऑप्शन 2 1940, ऑप्शन 3 1942, ऑप्शन 4 1944. या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन 4 1944. पुढचा प्रश्न आहे, महात्मा फुले यांच्या आईचे नाव काय होते? ऑप्शन 1 चिमणाबाई, ऑप्शन 2 सोयराबाई, ऑप्शन 3 मंजुळाबाई, ऑप्शन 4 गंगूबाई. या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन 1 चिमणाबाई. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी बौद्ध धर्माचा स्वीकार कोणत्या दिवशी केला? ऑप्शन 1 14 ऑक्टोबर 1945, ऑप्शन 2 10 ऑक्टोबर 1956, ऑप्शन 3 14 ऑक्टोबर 1956, ऑप्शन 4 23 ऑक्टोबर 1956. या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन 3 14 ऑक्टोबर 1956. भारताचे सर्वाधिक क्षेत्र कोणत्या मृदेने व्यापलेले आहे? ऑप्शन 1 जांभी मृदा, ऑप्शन 2 वालुकामय मृदा, ऑप्शन 3 पर्वतीय मृदा, ऑप्शन 4 गाळाची मृदा. या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन 4 गाळाची मृदा. तांबडा गड प्रामुख्याने कोणत्या राज्यात आढळतो? ऑप्शन 1 राजस्थान, ऑप्शन 2 मध्य प्रदेश, ऑप्शन 3 हरियाणा, ऑप्शन 4 पंजाब. उत्तर आहे ऑप्शन 1 राजस्थान. तर तांबडा गड प्रामुख्याने राजस्थान राज्यातील जोधपूर या ठिकाणी आढळतो. पुढचा प्रश्न आहे, भारताच्या कोणत्या भागात मे महिन्यात सर्वाधिक तापमान असते? ऑप्शन 1 ईशान्य, ऑप्शन 2 नैऋत्य, ऑप्शन 3 वायव्य, ऑप्शन 4 आग्नेय. या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन 3 वायव्य. जागतिक ऊर्जा नेत्यांची शिखर परिषद 2025 कोठे आयोजित करण्यात आली आहे? ऑप्शन 1 काठमांडू, ऑप्शन 2 ओरिसा, ऑप्शन 3 गोवा, ऑप्शन 4 बर्लिन. या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन 2 ओरिसा. भारत सरकारने भगवान बुद्धांचे पवित्र अवशेष कोणत्या देशात पाठवण्याची घोषणा केली? ऑप्शन 1 रशिया, ऑप्शन 2 थायलंड, ऑप्शन 3 जपान, ऑप्शन 4 चीन. या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन 1 रशिया. खालीलपैकी कोणत्या पिकाला पिवळे सोने म्हटले जाते? ऑप्शन 1 ज्वारी, ऑप्शन 2 मूग, ऑप्शन 3 सोयाबीन, ऑप्शन 4 चवळी. उत्तर आहे ऑप्शन 3 सोयाबीन. तर सोयाबीनला पिवळे सोने बोलले जाते. तर मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करून चॅनेलला सबस्क्राईब नक्की करा. तसेच बेल आयकॉन क्लिक करा जेणेकरून तुम्हाला प्रत्येक व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळतील. धन्यवाद.